नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, ॲग्रो मराठीला इतक्या चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्याबरोबर आहात, खरोखर या चॅनलद्वारे मी आपले आभार मानतो. मित्रो, आजचा प्रामुख्याने एक विषय आहे की रसवंतीसाठी 419ची ऊसाची लागवड. आता प्रामुख्याने ही करावी का ना करावी, तर अशीच एक संकल्पना किंवा 419 ऊसामधून चांगल्यात चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात. तर अशी एक संकल्पना आमच्या मित्रांनी मागच्या वर्षी माझ्यासमोर एक मांडली होती आणि तो प्रयोग म्हणून आपण हा 1 एकर 419चा ऊस केला होता. आणि विशेष करून याचा मी एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना पैसा मिळून देणारी व्हरायटी म्हणून 419ची लागवड करावी असा एक व्हिडिओ पण टाकला होता. मित्र, जोपर्यंत प्रयोग होत नाही तोपर्यंत निष्कर्ष काढणं खरोखर चुकीचं असतं. पण चला, वाईट नाही. आता जेवढी मंडळी आपली आहे तर साधारणपणे अल्पभूधारक मंडळी आपली बनलेली आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे पीक जर एखाद्या अल्पभूधारकाने 1 एकर केलं आणि स्वतःची जर रसवंती ठेवली तर मित्र, असे जर याचे 2 लाख होणार आहे तर तसे त्याचे किमान 8 लाख रुपये होणार जर रसवंती स्वतःची असली आणि ऊसही स्वतःचा राहिला. तर या एका ऊसापासून मी ज्यावेळेस हा रसवंतीत ऊस निघाला त्यावेळेस जेव्हा टेस्टिंग त्या ऊसाचं झालं त्यावेळेस एका ऊसापासून 4 ग्लास ऊसाचा रस मिळाला आणि आजचा मार्केट रेट हा 10 रुपये 15 रुपये असा आसपास. हायवेवरती 15, लोकल ठिकाणी 10, तरी एका ऊसाचे 40 रुपये बनतात. पण मित्र, याच्यासाठी रसवंती आपली स्वतःची पाहिजे आणि ऊसही आपला स्वतःचा पाहिजे, तर ही व्हरायटी पूर्ण कुटुंबाला तारू शकते अशा स्वरूपाची आहे. पण जर 419 करून जर रसवंतीला पुरवायचा असेल तर निश्चित स्वरूपात बाकीच्या ज्या व्हरायटीज आपल्या ऊसाच्या आहेत 265 आहे, 8005 आहे, 86-032 आहे, 36-32 आहे, 265, तर खरोखर खूप उत्कृष्ट अशी एक व्हरायटी या बाकीच्या व्हरायटीमध्ये आहे. आणि त्याची जर तुलना आज या 419शी जर केली तर दोघांचे पैसे जवळपास सारखे होताना माझ्या निष्कर्षात निष्पन्न झाले. आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आवर्जून बनवून राहिलो. कारण का, तर जर आपण रसवंतीसाठी 419ची लागवड करणार असाल तर आता तो तुमच्या वैयक्तिकच्या आवडीचा म्हणा किंवा तुमच्या अर्थकारणाचा विषय म्हणून तुम्ही करणार असाल असं म्हणा, पण जो प्रयोग या ठिकाणी अस्तित्वात झाला आणि याचं कम्पॅरेटिव्हली 265ची ज्यावेळेस त्याची तुलना केली गेली त्यावेळेस दोघांचे पैसे सारखेच होताना दिसत आहेत किंवा दिसले. आणि म्हणूनसाठी त्या संकल्पनेतून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो. मित्रो, मी पहिलं सांगितलं की ज्याची रसवंती घरची, ज्याचा ऊस घरचा, तर या ऊसाचे 4-25 म्हणजे 5,000 रुपये टनानी जरी गेला आणि 40 टन जरी पडला तर 2 लाख पक्के होतात. पण एका ऊसापासून जर 4 ग्लास रस निघत असेल तर 4 पट रक्कम त्याची वाढेल असं म्हणू आपण. आणि 2 लाखाचे 8 लाख रुपये होते. आता 2 लाखाचे जर 8 लाख झाले 4 महिन्यामध्ये तर किमान माझ्या हिशोबाने 60 ते 72 60,000 रुपये महिना, म्हणजे 4च महिना सीझन करायचे. पण 60,000 रुपये महिन्याने एका गरीब कुटुंबाला जर पैसे मिळत असतील तर हा ऊस आणि रसवंती करायला काय हरकत नाही. मित्रांनो, धंद्याची लाज नाही. आज आपण अल्पभूधारक बनलो. आता आपल्याला पैसा कसा मिळवता येईल आणि तो कष्टाच्या माध्यमातून कसा मिळेल, तर ही एक चांगला स्रोत आहे. पण जर रसवंतीसाठी 419 पुरवायचा असेल तर मित्र तो परवडत नाही. कसा परवडत नाही, तर 4,500-5 हजाराचा भाव आपल्याला दिला जातो. पण मित्र, ज्यावेळेस हा 1 टन ऊस तोडला जातो त्यावेळेस याच्यामधून किमान 200 किलो ऊस हा बाहेर निघतो. कारण ऊस समप्रमाणात वाढत नाही. काही ऊस आधी निघाले राहतात, काही फुटवे नंतर आलेले राहतात आणि जे नंतर जे फुटवे आहेत ते रसवंतीवाले घेत नाही आणि प्रामुख्याने आपला तोटा त्याच ठिकाणी होतो. मग आता टनाचा जर हिशोब केला मित्र,
तर 4,500 ते 5,000 रुपये टनाचा भाव आज आहे. आता त्यातून समजा असं धरूया आपण 200 किलो ऊस बाहेर निघाला आणि 4,500-4,500नीच गेलेला आहे. मग 4,500 जर ऊस गेला आपला आणि 200 किलो बाहेर निघाला तर त्या ठिकाणी 900 रुपयाचा ऊस बाहेर निघाला. मग आता 900 रुपयाचा ऊस बाहेर निघाला तर आपल्याला 3600 रुपये उरले. आता 3600 रुपये जर उरले तर 400 रुपये टन ऊस तोडायला आहे मित्र. मग आता 400 रुपये टन जर ऊस तोडायला आहे तर 3600 वजा परत 400 गेले. मग आता वाहतूक 400 गेली म्हणजे 3600 मधून 800 गेले. मग जर 2700-2800 रुपये जर आपल्याला या ऊसातून एका टनामागं मिळत असतील तर कारखाने आपल्याला 2,500 रुपयाच्या भावाने 265, 8,005 अन्य व्हरायटी त्या पद्धतीने व त्याचे आपल्याला डायरेक्टली पेमेंट मिळतं आणि एक खट्टी मिळतं. हे एक टन 2 टन विकण्यापेक्षा ते एक खट्टी कारखान्याला जातो आणि विशेष करून तिथं तोडणीचा वाहतुकीचा कुठलाही खर्च आपल्याला द्यावा लागत नाही. मग मित्र तसा जर विचार केला तर ह्या व्हरायटीचं जास्तीत जास्त उत्पन्न माझ्या हिशोबाने तरी 40 ते 50 मध्ये येतं. आणि हाच जर विचार 265चा केला तर तोही सरळ 50 टन पडतो. मग आता तुलनात्मक जर विचार केला याचा 40 टनांनी 5,000 2 लाख, बरोबर आहे की नाही? समजा 5,000 याचे 2 लाख होतात पण आपल्या पदरात खरे 2800च पडतात. तर आपण 3,000 धरू. 3,000 जर विचार केला तर 1.25 लाख रुपये झाले. आता 1.25 लाख हे झाले आणि 265 जर 50 टन पाडला आणि 2,500 रुपयाचा भाव मिळाला तर त्याचेही 1.25 लाख झाले. मित्र सांगण्याचा मुद्दा एकच की जर आपल्याला रसवंतीला ऊस द्यायचा असेल तर ही व्हरायटी आपल्याला परवडत नाही. जर आपल्याला रसवंतीसाठी घरगुती ऊस करून जर रसवंती चालवायची असेल तर मग निश्चितपणे एक कुटुंबाला हे तारू शकेल अशा स्वरूपाचं आर्थिक गणित या 419 आणि अन्य व्हरायटीच्या तुलनेमध्ये हे निष्पन्न झालं. आणि म्हणूनसाठी प्रामुख्याने हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. मित्र होतं काय की आपण कुठलंही अर्थकारण विचारात घेऊन एखादी शेती करत असतो आणि जर आपल्याला त्यामधून जर नफा तोटा हा कॅल्क्युलेट करता आला नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला ते कळत नाही आणि त्या स्वरूपात आपण तोट्यात जातो. हा छटाक पैसा येण्यापेक्षा तो एक खट्टी येतो, तो काहीतरी कारणे लागतो. हा दररोज मिळणारा पैसा थोडा थोडा करून खर्च होतो आणि याच्यातून आपल्याला काही करता येत नाही. आणि म्हणूनसाठी तुलनात्मक सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर ह्या दोन्ही व्हरायटी जसं म्हणू आपण 419 किंवा 265 तुलनात्मक तुलना केल्यानंतर बाहेरच्या लोकांसाठी जर पुरवायचा असेल तर 265 केलेला हा कधी योग्य ठरेल. मी पण अशा संकल्पनेतून हा ऊस बनावा म्हणजे केला होता. ऊस रसवंतीला आपण चालू आहे पण त्यातलं आर्थिक ज्यावेळेस मी ते अर्थशास्त्र स्टडी केलं अभ्यासलं तर दोन्ही व्हरायटीमध्ये लमसम पैसे एकच वाताने दिसले आणि म्हणूनसाठी मी हा तुमच्या सेवेसाठी हा व्हिडिओ बनवला. मित्र इकडे काय होतं तिकडे 20 टन ऊस ॲव्हरेज वाढतं 265 मध्ये म्हणा, 8,005 मध्ये म्हणा, 36-32 मध्ये म्हणा किंवा 86-32 मध्ये. इथं 10 ते 15 टनांनी 20 टनांनी ॲव्हरेज कमी येतं आणि पर्यायी रक्कम जर कॅल्क्युलेट केली तर दोघांची बराबरीत मॅच सुटते. आणि म्हणूनसाठी मित्र कुठलंही काम करा पण सावधगिरीने करा. आर्थिक बजेट विचारात घेऊन करा. आता बाकीच्या व्हरायटीज तुटून कारखान्याला गेल्यात, उन्हाळ्याचं काही टेन्शन राहिलेलं नाही. पण आता प्रामुख्याने या ऊसाला अजूनही किमान एप्रिल आणि मे 2 महिने पाणी भरावं लागणार आहे. आणि मग चला भाव थोडे कमी जादा होतील पण आज पाण्याची किंमत खूप मोठी आहे. जर पाणी कमी पडलं तर यातून जो पैसा घडणार आहे तो पण घडणार नाही. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण एवढ्या अडचणीच्या काळामधून सुद्धा ह्या पिकांची एवढी जोपासना करून या पद्धतीची अपेक्षा ठेवतो आणि त्यावेळेस जर ती त्या पद्धतीने आपल्या केवळ आर्थिक धोरणानुसार विचार न केल्यामुळे जर कदाचित तोटा होता असेल तर मित्रांनो यापासून निश्चित अभ्यास करून या व्हरायटींची लागवड करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. मित्रांनो कमेंट्स येतील किंवा काय दुतोंडी माणूस आहे पहिला 419 ऊस करायला सांगतो आणि नंतर तुलनात्मक मॅच बराबरीच सुटते आणि म्हणूनसाठी बाकीच्या व्हरायटींकडे प्राधान्य द्या असं म्हणून सांगतो. पण मित्रांनो व्हिडिओ नीट बघा. ज्याची कोणाची रसवंती असेल, ज्याला कोणाला हाऊस करायचा असेल, त्याची रसवंती घरची असेल तर निश्चितपणे पैसा खूप साऱ्या प्रमाणात मिळू शकतो. पण आपण दुसऱ्याला देणार असेल तर मिळत नाही. हे संकल्पनीय मी ही लागवड केलेली होती, प्रयोगांती ती या पद्धतीने सिद्ध झाली आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवतो. तर मित्रांनो
निश्चितपणे या चॅनलद्वारे सगळ्या गोष्टीचा परीक्षित अभ्यास केला जाईल. ठीक आहे, काही गोष्टींचा अभ्यास होण्यापूर्वी कदाचित तुम्हाला व्हिडिओ पाहायला ते संकल्पनीय भावनेतून मिळतीलही, पण त्याचं शाश्वतपणे नेमका निकाल काय आहे तर हा शाश्वतपणे तुमच्यापर्यंत पोहोचवला पण जाईल. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. राम राम मित्र.